धाराशिव शहरामध्ये काँग्रेसच्या माजी आमदार लातूरचे धीरज देशमुख आज धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले आहेत। महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये मताची चोरी करणे आणि भाजपाने लबाड सत्ता केंद्रामध्ये आणणे, महाराष्ट्रामध्ये लबाडी करून महाराष्ट्राचं सरकार स्थापन करणे याच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन छेडले। नेमकं आंदोलनाचे मुद्दे काय आहेत आपण माजी आमदार धीरज देशमुख, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील या सर्वांना विचारूया। साहेब नेमकं कशाच्या माध्यमातून आपण आपल्या आत्ताच प्रास्ताविकामध्ये सगळं काही स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं निवडणुका घेतल्या गेल्या आणि ज्या पद्धतीचे निकाल पुढे आले आणि निकाल आल्यानंतर लोकांच्या मनामध्ये, मतदाराच्या मनामध्ये जो संशय होता की ज्या पद्धतीचे निकाल आले तसं मतदान त्यांच्याकडून झालं नाही, तरीही निकाल निवडणूक आयोगाने जे घोषित केले, मताची टक्केवारी वाढवणं असेल, मतदार वाढवणं असेल, एखाद्या लोकसभेच्या निवडणुकीपासून विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत एका राज्यामध्ये 50 लाख मतदार वाढले असं ह्याच्या पहिलं आपण कधीच ऐकलं नाही। अनेक निवडणुका ह्या देशानं अनेक राज्यांच्या बघितल्या, स्थानिक स्वराज संस्थेच्या बघितल्या असतील, लोकसभेच्या बघितल्या असतील, पण अशी आकडेवारी एवढी प्रचंड वाढ मतदारामध्ये होते। पुन्हा जे मतदाराची आकडेवारी EVMच्या मशीनमधून जी मतदान केंद्रावर निवडणुकीचा वेळ जेव्हा मतदानाला संपल्यानंतर जी पहिल्यांदा 5ला यादी आली, 6ला आली, पुढं त्याच्यात जी फेर याद्या ज्या आकडेवारी पुढे आली त्याच्यामध्ये जवळपास 75 लाख मतदार हा वाढलेला आपल्याला दिसून येतो। हा फुगीव आकडा जो प्रत्येक मतदान केंद्रावर, काही मतदान केंद्रावर तर लोकांनी आम्हाला येऊन सांगितलं की आम्ही जे मतदान केलं स्वतः उमेदवाराच्या फॅमिलीचे मतदान सुद्धा उमेदवाराला त्यावेळेस पडले नाहीत। तो कुठल्या पक्षाचा का अपक्षाचा हा विषय नसतो, पण मतदारामध्ये जेव्हा हा संशय आहे तर निवडणूक आयोगाची पहिली प्राथमिक जबाबदारी आहे की हा संशय जो मतदारांनी उपस्थित केला आहे त्याला कुठेतरी दूर केलं पाहिजे। मार्कडवाडी या ठिकाणच्या मतदारांनी पूर्ण विरोध केला होता या बाबतीमध्ये, त्यांच्यावर दबाव आणला, केंद्रामध्ये दबाव आणि सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग कसल्याही पद्धतीचा विरोधी पक्षाला न्याय देत नाहीत, याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? हा विषय विरोधी पक्षाला न्याय देण्याचा नाही आहे, हा विषय लोकशाहीमध्ये ज्या मतदारांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे त्या मतदाराला न्याय देण्यासाठी आपण सगळी ही लढाई लढतोय। हा विषय कुठल्या पक्षाचा, पार्टीचा, उमेदवाराचा नसून हा लोकशाही वाचवण्याचा विषय आहे। संविधानातून जे अधिकार आपल्याला मिळालेले आहेत ते अधिकार जेव्हा आपण घेऊन मतदानाला जातो आणि त्याच्यावर जर कोणी वेळा आणत असेल तर त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि संविधानिक पद्धतीनंच काँग्रेस पक्ष रस्त्यावर असून लोकांचे प्रश्न घेऊन आलेला आहे आणि मतदारासाठी ही आंदोलन काँग्रेस पक्षानं राज्यभर, देशभर छेडलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये परत एकदा आपल्याला बॅलेट पेपरवर जावं लागेल अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। आज धाराशिवमध्ये नेमकं हेतू हेच आहे का? हाच हेतू आहे। तर हे आहेत धीरजजी देशमुख, आहेत माजी आमदार आहेत, अत्यंत चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम करण्याचा संकल्प धीरज देशमुख यांनी घेतलेला आहे आणि धीरज पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत। बघूया महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये काँग्रेसची केंद्रामध्ये सत्ता आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता कशा पद्धतीनं लढणार आहे तो पाहूया येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्र तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाज हिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद धाराशिवकर।